रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत मऊ मराठी लिखित कृमी ही एक दोन मैत्रिणींच्या भावविश्वाची सुंदर कथा. ती खूप खूप सुखी आहे. इतरांनी हेवा करावा, फार झालं तर तिच्या सुखाविषयी कल्पना कराव्यात इतकी ती सुखी आहे. तिचा नवरा एक बडा सरकारी अधिकारी आहे. राहण्यासाठी सरकारी सशस्त्र पहारेकऱ्यांनी संरक्षिलेला विस्तृत बंगला आहे. घरात उंची फर्निचर आहे. कधी विकत घेतलेल्या कधी नवऱ्याला भेट म्हणून मिळालेल्या उत्तमोत्तम वस्तूंनी तिचा संसार सजला आहे. कलेक्टरची पत्नी असल्याने तिला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तिच्या नवऱ्याची बदली होते तेव्हा त्याच्याबरोबर तिचंही स्वागत होतं. महिला मंडळात तिची भाषणं होतात. शाळांतून तिच्या हस्ते बक्षीस समारंभ होतात. त्याचे रिपोर्ट सगळीकडे छापून येतात. तिचे दोघेही मुलगे हुशार आहेत. थोरला फॉरेनला जाऊन उच्च तांत्रिक शिक्षण घेत आहे. धाकटा मेडिकल कॉलेजात आहे. तोही लवकरच कुठला तरी उच्च अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी परदेशी जाणार आहे. तिचे वडील श्रीमंत होते. ती कॉलेजात येताना आपल्या मोटारीतून यायची, जाताना आपल्या मोटारीतून जायची. सगळी पुस्तकं तिला घरीच मिळायची. डिफिकल्टीज सोडवण्यासाठी प्रोफेसरांना पैसे देऊन ती घरी बोलवायची. ती ग्रॅज्युएट होताच वडिलांनी तिचं एका करिअरवाल्या मुलाशी लग्न लावून दिलं. तो मुलगाही अधिकाराच्या एक एक पायऱ्या भराभर ओलांडत वरिष्ठ पदाला पोचला, कलेक्टर झाला. तिचं लग्न ठरतानाच त्यानं आपण किती किती वर्षात कोण होणार हे सांगितलं होतं. ते सगळं अगदी ठरल्याप्रमाणे झालं. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मुलं शिकली. अपेक्षेप्रमाणेच आपलं करिअर बांधू लागली. तिच्या सर्व अपेक्षा अशा पूर्ण झाल्या. तिच्या वडिलांनी तिला हवा तसा कर्तबगार नवरा शोधून दिला. नवऱ्यानं तिला हवं ते सुख, वैभव, श्रीमंती व सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. मुलंही या वेळेपासूनच तिच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करू लागली होती. सुख सुख म्हणतात ते आणखी काय असतं? सगळ्यावर अशी नुसती सुखाच्या रंगांची उधळणच उधळण. ना कधी दुःख वाट्याला आलं, ना कधी कसली रुखरुख वाटली, ना कसली भगभग जाणवली. कधी संघर्ष नाही, कधी अनिश्चितता नाही की अपेक्षाभंग नाही. अशी तिच्या आयुष्याची 40-42 वर्ष संपून गेली आहेत. अजून तिच्या शरीराचा डौल कायम आहे. जीवनात वाट्याला आलेलं अपार सुख भोगण्याची तिची इच्छा टवटवीत आहे. अजून तिचा नवरा वरवरच्या अधिकार पदावर चढणार आहे. तो आणखी आणखी सुख, श्रीमंती, वैभव व सामाजिक प्रतिष्ठा तिच्यासाठी घेऊन येणार आहे. आता संध्याकाळ होत आली आहे. साहेब ऑफिसतर्फे एका सरकारी समारंभासाठी जवळच्या गावी गेले आहेत. ते अपरात्री परतणार आहेत. मुलगा कुठंतरी बाहेर गेला आहे. बागेत माळी बाग शिंपतो आहे. घरात स्वयंपाकीन बाई काम करते आहे. ती एकटी आहे, कंटाळली आहे. कुठंतरी बाहेर जावं असं तिला वाटतं, पण ते शक्य नाही, कारण सामाजिक प्रतिष्ठा आड येते. ती निमंत्रण असल्याशिवाय कुठं जाऊ शकत नाही. ती जिथं जाते तिथे समारंभ साजरा होतो. कुणीतरी यावं, गप्पा माराव्यात. कुणीतरी आला म्हणजेही तो तिचं कौतुकच करतो. तिच्या नवऱ्याच्या कार्यक्षमतेचं, त्यानं केलेल्या मदतीचं, त्याच्या बुद्धी चापल्याचं कौतुक करतो. ओघानच बाईसाहेबांचंही कौतुक होतं. कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची कलासक्त पत्नी, लोकप्रिय अधिकाऱ्याची प्रेमळ पत्नी, अशी बिरुदावली तिच्यावर उधळली जाते. त्याने ती सुखावते. अवतीभोवतीच्या सुखावर एक जादा थर चढतो. तिला तीव्रतेनं वाटलं असंच कुणीतरी यावं, आपल्या सुखाला एक गिरकी मिळावी. या येत्याच्या उद्गारामुळे सुख आपल्याभोवती वेगानं भिरूभिरू लागावं, त्यात आपण पार बुडून जावं. सुख, श्रीमंती, मानसन्मान, वरिष्ठता यांची जाणीव पुन्हा पुन्हा होऊन रोमरोमात भरून जावी. बाईसाहेब, आपल्याकडे कुणीतरी आलं आहे. कोण आहे? कुणीतरी बाई आहे. कुणीतरी आल्याचं ऐकून तिला खूप बरं वाटलं. बरं, तिला आत घेऊन ये, असं सांगताच कडी गेला. ती विचार करू लागली, कोण असेल बरं ती बाई? काय काम असेल हिचं? कुठल्या महिला मंडळात भाषण की कोणत्या शाळेचा बक्षीस समारंभ? तोवर पाहुणीबाई हॉलमध्ये दाखलही झाली. स्वतःचा आवराकीत नमस्ते करीत दाराचा झुळझुळता पडदा बाजूला सारीत हॉलमध्ये डोकावली. इतर बायकांप्रमाणे पाहुणी उठून उभी राहिली नाही की तिने तर ती नमस्तेही केलं नाही. पाहुणी तशीच बसून राहिली. मग हीच म्हणाली, बसा. पाहुणी म्हणाली, अगं बसलेली तर आहेच, मी वाट बघते, तुला माझी ओळख लागते का याची? उत्सुक चेहऱ्यानं पाहुणी बसलेली कलेक्टेरियन बाई विचारात पडली. ही कोण बाई? मला एकेरी संबोधन वापरणारी
एकही स्त्री या शहरात नाही. मग ही कोण? कुठे भेटलेली? नात्यातली आहे का कोणी दूरच्या नात्यातली? माफ करा हं, मी ओळखलं नाही आपणाला. स्वरात आवश्यक तेवढा अपराधी भाव पेरीत ती म्हणाली. खरंच ओळखलं नाहीस मला? प्रश्न करतानाच पाहुणी खळखळत हसली आणि म्हणाली, अगं कसं ओळखशील म्हणा. आता माझी भावंड पण मला ओळखत नाहीत, तर तू तरी कशी ओळखशील? शिवाय आपण किती वर्षात एकमेकींना भेटलेलो नाही. किती बरं वर्ष? 17-18? नाही नाही, चांगली 20-21 वर्ष तरी झाली असतील. किती बदल झालाय माझ्यात तुझ्यात. नाही. हं, फारच बदल झाला. तसं तुला बघितलं 3-4 ठिकाणी. कसल्या कसल्या समारंभात. वाटलं तुला भेटावं, ओळखतेस का बघावं, पण नाही भेटले. झालं. मोठ्या लोकांच्या गराडात असायचीस ना तू. तुझे फोटो तर अधूनमधून झळकतच असतात पेपर्समध्ये. फोटो बघितला की वाटायचं प्रत्यक्ष भेटावं एकदा तुला. पण काहीतरी काम निघायचं आणि जमायचं नाही. झालं. किती 4 वर्ष झाली का तुला इथं येऊन? हो, 4 वर्ष होतीलच आता. म्हणजे बदलीची वेळ झाली की. मोकळेपणाचं वातावरण तयार करण्यासाठी ती पाहुणी बोलली. पाहुणी कोण याचा तिला अजूनही उलगडा होत नव्हता. तिचं बोलणं ऐकता ऐकता 20-21 वर्षाच्या मागं जायचा प्रयत्न करीत होती. पण तिला पाहुणीविषयी काहीच तर्क करता येत नव्हता. तुम्ही सांगताय खरं, पण पुन्हा माफ करा. मी तुम्हाला खरंच ओळखलेलं नाही हो. ती अपराधीपणाचं टेन्शन कायम ठेवीत म्हणाली. आठव, आठव जरा, जोर दे बुद्धीवर. नाही हो, काहीच पत्ता लागत नाही. कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजातले दिवस आठव. पाहुणीने विशिष्ट संदर्भ दिल्यानंतर तिनं आठवायचा प्रयत्न केला. पण ही तिच्या त्या वेळच्या मैत्रिणींपैकी कुणीच नव्हती. तिच्या मैत्रिणींशी तिचा पत्रव्यवहार असे, त्या बहुतेक तिच्यासारख्या सुखी आणि संपन्न जीवन जगत होत्या. त्यांच्या पत्रव्यवहारात कधी कधी पूर्वीच्या मैत्रिणी संबंधी उल्लेख असे, पण पुढं पुढं तेही कमी झाले. समोर बसलेली पाहुणी कोणत्याच संदर्भात तिला आठवत नव्हती. कॉलेजचा उल्लेख करूनही तिला काही आठवेना. तेव्हा ती पुन्हा म्हणाली, नाही हो, काही लक्षात येत नाहीये. पुन्हा पाहुणी खो खो हसली आणि म्हणाली, राजाराम कॉलेजमध्ये तू आणि मी एकत्र होतो, पण विसरून गेली असशील. शिवाय तू आणि मी काही तशा घनिष्ठ मैत्रिणीही नव्हतो म्हणा. BAच्या शेवटच्या वर्षी आपण काही दिवस एकत्र अभ्यास करीत होतो. तुझ्या पप्पांनी तुला BA पास होण्याची अट घातलीच होती. शिवाय त्या काळी काही पेपर्स आजच्यासारखे फुटत नसत, म्हणून तू अभ्यास करायचीस, मला बोलवायचीस, एकत्र अभ्यास करूया म्हणून. आठवतंय का? आता तिला अंदूक अंदूक आठवलं, पण तरी ती मनातून काहीशी चिडलीच. त्या गोष्टी आता इतक्या वर्षानंतर का आठवणार? काय बरं नाव असेल हिचं? आठवलं मला, पण पण काय हो? नाव काय होतं तुमचं तेव्हा? विसरलीच वाटतं तू. भिडे, मालती भिडे. अय्या, मालती भिडे का तू? तीच मालती भिडे? हो, तीच मालती भिडे. मालती भिडे आणि ती काही घनिष्ठ मैत्रिणी नव्हत्या. त्यामुळे पुढल्या आयुष्यात मालती भिडे या नावाचा काहीच संदर्भ असण्याचं कारण नव्हतं. तिला त्यावेळची मालती भिडे आता बरीचशी आठवू लागली. त्यावेळची ती स्वस्ताईची सुती पातळ वापरी, हलक्या स्वस्त चपला वापरी. तिच्यापाशी पुस्तकं आणि वह्याही पुरेशा नसत. गरिबी सर्वांगावर जाणवे, फक्त चेहरा सोडून. चेहरा मात्र टवटवीत आणि उजळ होता, एवढं तिला स्वच्छ आठवलं. त्या टवटवीतपणाला एक गोजीरवाणेपणाची झाक होती. तिच्या समोर बसलेली ही बाई तीच ती मालती आहे, यावर तिचा अजूनही विश्वास बसत नव्हता. पण आता तिनं ते गृहीत धरलं आणि म्हणाली, किती बदलून गेली आहेस ग तू. इतका बदल तुझ्यात झालेला असल्यावर तूच सांग, मी तुला कसं बरं ओळखणार? कशी दिसायचीस त्यावेळी, गोजीरवाणी अन टवटवीत. आज किती बदलून गेलीयस. चेहरा तर पार करपून गेलाय तुझा. कलेक्टरीन बाईच्या स्वरात तिच्याविषयी सहानुभूती दाटू लागली. तुझ्यात मात्र काही फरक नाही पडला हो, फक्त थोडी जाड झालीयस इतकंच. अर्थात कलेक्टरीन बाईला शोभेलशी जाडी आहे बरं का ही. मालती भिडे हसली. कलेक्टरीन बाईही तिला साथ देत हसल्या. तू मला बघितलं होतंस यापूर्वी, तर मग आधीच का नाही भेटलीस? तिने तिला विचारलं. बघितलं म्हणजे 1-2दा की काय? अगं दर आठवड्याला तुझा कुठं ना कुठं कार्यक्रम असतो. तिथं कुठंतरी दिसतेस किंवा निदान वर्तमानपत्रात तरी असतोच की तुझा फोटो. पण भेटायला नाही झालं खरं. मैत्रिणीच्या या सांगण्यामुळे ती सुकावली. या छोट्याशा शहरात आपण एक महत्वाच्या व्यक्ती आहोत. आपले फोटो छापून येतात. ते बघून लोक त्यावर चर्चा करतात. साहेब म्हणतात ते खोटं नाही. मोठ्या व्यक्तींना खाजगी असं आयुष्यच नसतं. खाजगी आयुष्य असतं ते अतिशूद्र माणसांना.
कारण त्यांना सार्वजनिक आयुष्य नसतं. कॉलेजमध्ये असल्यापासूनच आपण एक महत्त्वाची व्यक्ती होतो. पोरांच्या बोलण्यात नेहमी आपला विषय असे. आपल्या गाडीविषयी, आपल्या साड्यांविषयी पोरं बोलत. इतकंच काय, प्रोफेसर सुद्धा बोलत. आपलं लग्न हा वर्तमानपत्रातून रिपोर्ट करण्याजोगा विषय होता. आता तर आपण बंगल्याबाहेर इकडे-तिकडे कुठे गेलो तरी ती आजूबाजूच्या लोकांच्या दृष्टीने बातमी असते. आपण बक्षीस समारंभात किंवा इकडे-तिकडे कुठे-कुठे भाषण करतो. त्याला ठळक प्रसिद्धी दिली जाते. त्याचे फोटो छापले जातात. ती पुन्हा स्वतःच्या या रूपावरही खुश झाली. मैत्रिणीच्या बोलण्यानं तिची खात्रीच पटली. केवळ संपत्ती आणि सुखच नव्हे, तर प्रतिष्ठाही प्राप्त झाली आपल्याला. तिने स्वयंपाकीन बाईला हाक मारली. "हे बघा, ही माझी मैत्रीण आलीये. किती वर्षांनी भेटतोय आम्ही. तिच्यासाठी काहीतरी छानसं खायला करा." "ती जेवायला थांबतेस ग?" तिने अधीरतेने विचारलं. "नाही ग बाई, जेवायला थांबायला सवड नाही. आणि खायला पण नका हो काही करू. मला निघायचंय लगेच." मालती भिडे म्हणाली. "वा वा, असं बरं लगेच जाऊ देईन तुला." तिनं स्वयंपाकीन बाईला आत पिटाळलं. मैत्रीण अवघडूनशी बसलेली दिसली तेव्हा ती तिला म्हणाली, "अगं भिडे, बी कम्फर्टेबल. तू आलीस. मला किती बरं वाटलं म्हणून सांगू. एकतर मी कोणीतरी येण्याची वाटच बघत होते. एकटीला अगदी कंटाळायला होतं बघ घरी. बरं, बाहेर तरी कुठे मोकळेपणी जायची सोय आहे का?" आमचं जाणं येणं लगेच सार्वजनिक होतं. कलेक्टर बाई लायब्ररीत आल्या, कलेक्टर बाई मंडईत आल्या. दोघी खळखळून हसल्या. विड्याच्या येण्याचा आनंद आपल्याला कसा झालाय ते ती सांगतच राहिली. "किती वर्षांनी आपण भेटतोय, नाही? 2-3 महिने तू आमच्या घरी होतीस ना ग?" "होय ना. तुला अभ्यासात मदत करण्याच्या नावाखाली माझं जेवण सुटलं 3 महिने." भिडे धार आलेली खिन्न हसली. "अगं, असं कसं म्हणतेस? तुझी मदत झाली म्हणून तर मी ग्रॅज्युएट झाले. म्हणून हा नवरा मला मिळाला. नाहीतर पप्पा माझं मॅरेज एका कारखानदाराच्या मुलाशी लावून देणार होते. म्हणजे आज जी मी कुणी आहे त्याचं क्रेडिट गोज टू यू." ती मोकळं मोकळं हसत म्हणाली. "अगं खरंच आरामशीर बस. टेक मागं, भिवू नकोस. खुर्चीला व्हील्स आहेत ना. मस्त फिरते इकडे तिकडे. पहिल्यांदाच मी बसले आणि इकडे तिकडे वळले तर खुर्ची पण पायातून फिरली. चमकलेच मी. तोपर्यंत असली एकही खुर्ची नव्हती आमच्याकडे. एके दिवशी एका फर्निचरवाल्याने हा सगळा सेटच आणून ठेवला इथं. साहेब इथं नव्हते. म्हटलं नंतर आणा. तर सगळा सेट मांडूनच गेला इथे आणि म्हणाला, 'आमचं हे साहेबांना सरप्राईज प्रेझेंट आहे.' इतकी गंमत वाटली ना मला. पुन्हा ती सुखाच्या, स्वगौरवाच्या जाणीवेनं भरून गेली. अगं, आपलं हे गव्हर्नमेंट पण इतकं पुअर आहे ना. आता कलेक्टरच्या पोझिशनचा माणूस इथं राहायचा तर त्याचा बंगला वेल फर्निश नको का? मीच मागं लागून लागून हे एवढं फर्निचर घेतलं. साहेब म्हणतात, 'कशाला घ्यायचं एवढं फर्निचर वगैरे?' कारण ट्रान्सफर झाली की फर्निचर हे एक ओझंच वाटायला लागतं." तीच बडबडत होती. तिची मैत्रीण अवघडेलशी होऊन बसून राहिलेली होती. "चला, स्वयंपाकीन बाईचा चहा बनेपर्यंत तुला मी माझा बंगला दाखवते. आमच्या माळ्याने आमची बाग तर अशी झकास बनवलीये." मैत्रिणीला उठणं भागच होतं. ती उठली अन कलेक्टरीन बाईंच्या पाठोपाठ चालू लागली. "बंगला ऐसपैस आहे ग. कधी कधी वाटतं सरकारी असला म्हणून काय झालं. काय करायचं एवढा मोठा बंगला. 4 बेडरूम्स, तशाच 5-6 खोल्या, हॉल, किचन, गेस्ट रूम. बाई बाई बाई, किती प्रकार. आपल्या देशात इतकी आंदोलनं चालू आहेत. अजून कुणाला कशी कल्पना सुचली नाही सरकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांविरुद्ध आंदोलनं करण्याची. आपणाला सुचलेल्या या आंदोलनाच्या कल्पनेवर खुश होऊन ती मोठ्यांदा हसली. "ही बाग मगाशी म्हणाले ना, आमच्या माळ्यानं झकास ठेवलीये म्हणून. गुलाबाच्या व्हरायटीज तर त्यानं किती आणल्यात. माझी गुलाबाची हौस मात्र इथं पूर्ण झाली. पण मला भीती वाटते. आमची ट्रान्सफर झाली की नव्या गावी माझी गार्डनिंगची हौस पूर्ण होणार की नाही याची. यू सी, आता इथं आम्हाला सरकार फार दिवस नाही ठेवायचं. आता साहेब प्रमोशनला ड्यू आहेत ना. अवर नेक्स्ट पोस्टिंग विल बी ॲट दिल्ली मोस्टली. मला आवडते बाई दिल्ली. दॅट कॅपिटल प्लेस. गेल्या वर्षी मी 1 महिनाभर व्हेकेशनला होते ना तिकडे. रिअली अ कॉस्मोपॉलिटन प्लेस. दिल्लीत गेल्यावर माझ्या गार्डनिंगच्या हॉबीचं काय होणार हा प्रश्नच आहे." स्वयंपाकीन बाईंनी चहा अन खाणं तयार असल्याची वर्दी दिली म्हणून त्या वळल्या. चहा ओतता ओतता तिनं विचारलं, "हल्ली तुझं कसं काय चाललंय? लग्न कधी केलंस? नवरा काय करतो तुझा?" मालती भिडेने लगेच या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. ती चहा डवळीत राहिली. कलेक्टर बाईंनी पुन्हा तीच पृच्छा केली तेव्हा ती उत्तरली,
बरं चाललंय. लग्न कधी झालं? बरीच वर्ष झाली की. मग बोलवायचं नाही का आम्हाला? तुम्हाला? आमचं लग्न झालं तेव्हा तुम्ही कलेक्टीन बाई झाला होता. मग कोल्हापूर सोडून या गावी कधी आलीस? त्यालाही बरीच वर्ष झाली. लग्न इथल्या मुलाशी झालं म्हणून का इथं? नाही नाही, नोकरी इथं मिळाली म्हणून. कशात नोकरी? आणखी कशात असणार, शाळेत. इथल्या शाळेत इंग्रजीला मास्तरीण हवी होती. BA झाल्यावरच मला त्यांनी घेतलं. बाकी तू चांगलं शिकवत असशील म्हणा. त्यावेळी पण किती सहज समजावून सांगायचीस विषय. खरंच ग बाई, तुझ्यामुळेच मी ग्रॅज्युएट झाले. खाणं संपलं, चहाही घेऊन झाला. कलेक्टर बाईला प्रश्न पडला, आता हिच्याशी काय बोलावं. प्राथमिक चौकशीच्या स्वरूपाचे सगळे प्रश्न संपले. अवांतर कुठल्या विषयावर बोलावं, तर या मास्तरीण बाईला त्या विषयातलं काय कळत असणार अशी शंका. अन्य विषय म्हणजे उदाहरणार्थ फिल्म स्टार्सच्या भानगडींविषयीचं, फिल्मच्या बाबतीतलं गॉसिपिंग, अमेरिकेतल्या नव्या फॅशन्स, तिच्या मैत्रिणींनी मिळवलेल्या आणि तिला मिळू शकत नसलेल्या स्मगलिंगच्या वस्तू, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पगार. यात मालती भिडेला काय गम्य असणार. तिचं जग म्हणजे पोरांच्या निबंधाच्या वह्या आणि हिचा मळकट संसार. या विषयासंबंधी काय बोलायचं तिच्याशी. 2-3 मिनिटांची शांतता संपल्यावर तिनं प्रश्न केला, अगं तू खरं कुणाशी केलंस लग्न? अगं जो भेटला त्याच्याशी केलं, झालं. म्हणजे लव्ह मॅरेज की काय? तसं म्हणायला हरकत नाही. लव्ह मॅरेज? कलेक्टरबाईंना फार कौतुक वाटायचं कारण नव्हतं. असून असणार कोण? तिच्या शाळेतला एखादा मास्तर. बोलणं कसं तरी थोडा वेळ चालू ठेवायला हवं म्हणून तिनं विचारलं, कोण ग? कोण आहे तुझा नवरा? तो ना, तो ट्रेड युनियनिस्ट आहे. मी नोकरीसाठी या गावी आले. आमच्या मागण्यांसाठी आम्ही एक मोर्चा काढला होता. त्यात तो भेटला. पुन्हा पुन्हा भेटत राहिला. शेवटी आम्ही लग्न केलं, झालं. हे सगळं अगदी सहजच घडत गेलं अशा अर्थाचं मालती भिडे असली. कलेक्टरबाईंचा मालतीच्या नवऱ्याविषयीचा अंदाज चुकला. इतरांची कामं आणि आयुष्य याविषयी तिचे अंदाज फारसे चुकत नसत. पण हा अंदाज चुकला. तिला किंचित वाईट वाटलं, पण तिने ते भासू दिलं नाही. कलेक्टरबाई उद्गारली, अय्या, ट्रेड युनियन लिस्ट म्हणजे मजाच असेल ना? संप, मोर्चे, बंद, हरताळ या सगळ्या गोष्टी म्हणजे मनोरंजनाचे आयटम्स असावेत अशा कल्पनेनं कलेक्टरबाई खुळखुळू हसल्या. पण त्यांनीच प्रश्न केला, तू पण जातेस की नाही मग मोर्चा विरच्यात? कधी मध्ये जाते ना. अय्या तू पण? मजाच ग बाई, नवरा बायको दोघंही मोर्चात. कलेक्टरबाईंना सिच्युएशन फारच विनोदी वाटून ती पुन्हा मनापासून हसली. बराच वेळ हसतच राहिली. मग काहीशी गंभीर होत म्हणाली, आजकाल फारच झालंय हे संप मोर्चाचं प्रकरण. उठसूट मोर्चे काय काढतात सगळे. साहेबांच्या डोक्याला तर इतका त्रास होतो या प्रकारांचा. आज काय विद्यार्थ्यांचा मोर्चा, उद्या काय प्राध्यापकांचा मोर्चा, तर परवा बायकांचा मोर्चा. मालती भिडे कलेक्टरबाईंचा अभिप्राय ऐकत बसून राहिली. हल्ली कुठल्या मोर्चात गुंतलाय तुझा नवरा? तिने मालती भिडेला विचारलं. मोर्चात नाही, मग? जेलमध्ये आहे हल्ली. जेलमध्ये? कशा करता ग? जेलमध्ये कशा करता? सजा भोगायला. संप मोडून काढायचा सोपा उपाय. पुढाऱ्याला उचलून जेलमध्ये फिकायचं, म्हणजे कामगार आपोआप शरण येतात. तेच केलं तुझ्या सरकारनं. मिलमधला संप लढवत होता माझा नवरा. पुष्कळ दिवस झाले. शेवटी घातापाताचा आरोप ठेवून त्याला उचललं, झालं. मालती भिडे तिला म्हणाली, किती दिवस झाले? झाले की 4-5 महिने. अजून वर्ष लागेल त्याला सुटायला. बरं, बाहेर आल्यानंतर का तो स्वस्थ बसणार आहे? पुन्हा संप, नाहीतर सत्याग्रह, पुन्हा जेल. कलेक्टरबाई सहानुभूतीने बघत बसली. अंदाज घेत विचारती झाली, त्रास होत असेल ना ग तुला? कशाचा? नवऱ्याच्या या प्रकाराचा. मालती भिडे खदखदून हसली आणि म्हणाली, त्रास? मुळीच नाही. त्रास कशाबद्दल? मी सगळं समजून उमजून स्वीकारलंय. कलेक्टरबाईंना आता काय बोलायचं सुचेना म्हणून तिने विचारलं, काय ग नाव तुझ्या नवऱ्याचं? म्हणजे मला तुझंही नाव समजेल पर्यायानं. माझ्या नवऱ्याचं नाव गजानन बर्वे आणि माझं नाव रोहिणी बर्वे. अच्छा, तर तो गजानन बर्वे तुझा नवरा होय? मी ऐकलंय त्याच्याविषयी. त्यात नवल कसलं? त्याचं नाव सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांना माहीत असावंच लागतं. कलेक्टर, कमिशनर, DSP, वरिष्ठ अधिकारी. वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना स्पेशल दखल घ्यावीच लागते बरं त्याच्या हालचालींची. तो म्हणजे सार्वजनिक शांततेतला धोका वाटतो ना सरकारला. कलेक्टरबाई ऐकत अंदाज घेत राहिली. मग तिला विचारती झाली, आणि मग रोहिणी बर्वे म्हणजे इथल्या चळवळ्या बायकां
कोणी एक रोहिणी बर्वे आहे तर ती तू होय. चळवळ्या म्हणजे चळवळ्या म्हणजे हेच ग, तुमचे मोर्चे बिरचे आंदोलनं. आज काय भाऊवाढ विरोधी आंदोलन, उद्या काय रॉकेलच्या काळा बाजार विरोधी आंदोलन. त्यांनी तर आमच्या साहेबांच्या डोक्याला शीन आणलाय बघ. रोज आहेच काही ना काही. शिष्टमंडळ येतात, निवेदनं देतात. साहेब सांगतात कधी कधी त्यांची गंमत. त्या गमती करणाऱ्या चळवळ्या बायकात जी कोणी रोहिणी बर्वे आहे असं तू म्हणतेस ना, तीच रोहिणी बर्वे बरं का मी. गजानन बर्वे या मच वॉन्टेड बाय गव्हर्नमेंट ट्रेड युनियन्सची बायको. या निवेदनानंतर आता प्रथमच मालती भिडे उर्फ रोहिणी बर्वे मनमोकळं उमललेलं हसू लागली. पण ही माहिती ऐकून कलेक्टरीन बाई मात्र किंचित सावध झाली. दुसऱ्या कोणत्या मुद्द्याकडे संभाषणाची गाडी वळू देताना सावध राहण्याची सूचना तिनं स्वतःलाच दिली. पूर्वी तिनं बघितलेलं मालती भिडेचं रूप पूर्णपणे बदलून गेलं होतं. तिच्या ध्यानी आलेल्या या मुद्द्यावरच तिनं पुढचं बोलणं सुरू ठेवलं. कमाल मालती तुझी. कुणाला खरं वाटायचं नाही. तूच ती पूर्वीची मालती भिडे आहेस हे. काय तुझं ते पूर्वीचं साधं सरळ सालस रूप. अगदी खरं सांगू, तू आवडायचीच मला त्यावेळी. माझं लग्न झाल्यानंतर मी तुझ्यासाठी एक मुलगा पण शोधला होता आमच्या नात्यातला. चांगला गुणी आणि सालच होता मुलगा. सरकारी नोकरीत होता. एकदा मी माझ्या आईला लिहिलं सुद्धा पत्रातून त्या मुलाविषयी. पण आईला वेळ झाला नसेल ना, नाही का? मालती सगळं थट्टेवारी नेत म्हणाली. झालं ते बरंच झालं. नाहीतर मीही आता सरकारी अधिकारीन बाई बनून गेले असते. टोमणा कलेक्टरीन बाईंच्या ध्यानी आल्याशिवाय राहिला नाही. पण टोमणा आपणाला झोंबला आहे असं तिनं काही भासू दिलं नाही. काहीशा सहानुभूतीच्या स्वरातच मालती भिडेला तिनं विचारलं, तुला खरंच सुख वाटतं काय ग या परिस्थितीत? मला नाही वाटत तुला सुख वाटत असेल. बाईला सुखी संसार प्यारा असतो. माझा संसार सुखाचाच आहे की. नवरा चळवळीत असतो, कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी भांडतो, संप मोर्चे काढतो, उपवास करतो, जेलात जातो. आणि तूही तेच करतेस. हो करते ना. आता काळा बाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी माल दडवून ठेवायचं ठरवलं की मग त्यांचा साठा बाहेर काढण्यासाठी आम्हाला मोर्चा काढावाच लागतो. सत्याग्रह करावा लागतो. पोलिसांच्या छड्या खाव्या लागतात. तुरुंगात जावं लागतं. अशा वेळी तुझ्या संसाराचं काय होतं? नोकरीचं काय होतं? संसाराचं काय व्हायचं? संसार असतो की जाग्यावर. संसार संसार म्हणजे तुमच्यासारख्यांच्या संसारासारखा नसतो काही आमचा. सामान सुमान असलं असलं, नसलं नसलं. ती हसत म्हणाली, अगं पण मुलाबाळांचं काय करतात? मुलाबाळांचं ना, करतो की 4 जणांसारखंच. ती होतात, वाढतात, कॉर्पोरेशनच्या शाळेत जातात. आम्ही दोघंही जेलमध्ये असलो की पूर्वी ती नातेवाईकांकडे जायची, हल्ली नाही जात. खरंच? केवढी झालीत ग मुलं आता तुझी? आमचा थोरला मुलगा आता अमेरिकेला गेलाय ना, तर त्याला अजून दर आठवड्याला आईचं पत्र जावं लागतं. खरंच. तुझी मुलं काय करतात ग आता? कलेक्टरबाईंनी तिला विचारलं. मुलं ना, काय करणार? लहान आहेत दोघंही. या वयातही नोकऱ्या शोधतायत. ती सिनिकली हसत म्हणाली. मग यांना कुठे शब्द टाकायला सांगू का? यांच्या शब्दाला नकार द्यायला कुणी धजणार नाही. 2 दिवसात काम होऊन जाईल तुझं. कलेक्टरीन बाई मालती भिडेच्या उत्तराची वाट बघत राहिली. नको ग, उगीच चळवळ्या माणसांच्या पोरांची शिफारस कलेक्टर करतो असं व्हायला नको. तू कशाचा तरी काही अर्थ लावतेस बघ. इथं काय संबंध सगळ्यांचा? माझ्या मैत्रिणीला मदत करणं ही माझी भूमिका आहे यातली. तू ठीक सांगतेस ग, पण लोक त्याचा असा अर्थ काढतील ना. दोघींच्याही लक्षात आलं की गप्पांचा सूर काही सुरुवातीसारखा उरलेला नाही. कडवटपणा येऊ लागलाय. कलेक्टरीणबाईंना वाटलं कडवटपणा येऊ लागलाय तो मालती भिडेच्या बाजूने, आणि ते स्वाभाविकही आहे असं कलेक्टरीणबाईंना वाटलं. आधीच गरिबीत वाढलेली, लग्नही मनासारखं झालेलं नसावं, नवऱ्याच्या मनाला समाधान म्हणून मोर्चे बिरचे काढत असावी. झालं. कलेक्टरीणबाईंनी खोल सहानुभूतीने किंवा दयाबुद्धीने बघितल्याप्रमाणे मालती भिडेकडे बघितलं. तिच्या सर्वांगावरची गरिबीची, ओढग्रस्तीची सर्व लक्षणं आता तिला नव्याने जाणवली. तिच्या अंगावरचं साधं पातळ सुती चुरगळलेलं होतं. गळ्यात माळ होती. ती काचेच्या खोट्या खोट्या मण्यांची. मनगटात बांगड्या नव्हत्या. केस कोरडे पडलेले, चेहरा करपून करपून गेलेला. आणि ही काही बतावणी करीत असली तरी ते काही खरं नाही. ही काळजीत आहे. त्याचसाठी तर आज ओळख काढून आलेली असणार. नाहीतर इतके दिवस का आली नाही? तुझी नोकरी काय म्हणते? स्वतःशीच मोठ्याने आणि सिनिकली हसत भिडे म्हणाली. नोकरी काय म्हणणार?
तूर्त काढून टाकलंय मला. काढून टाकलंय? का ग? काहीतरी कारण शोधलंय झालं. तरी पण अगं आमच्या शाळेला ज्या शेटजींनी ग्रँट दिली ना, त्यांच्या कारखान्यात गजानन बर्वेने संप घडवला. मोर्चात ज्या घोषणा दिल्या त्यात मालकाच्या करप्शन विषयीच्या गोष्टी उघड झाल्या. अशा खतरनाक माणसाच्या बायकोला नोकरीत ठेवल्याबद्दल शेटजींची गैरमर्जी झाली. ती कोण ओढवून घेणार हो? मग काढा त्याच्या बायकोला. मग तुझी परिस्थिती अगदी कठीण झाली असेल. नवरा जेलमध्ये, तू अशी सस्पेंड झालेली, पोरांना नोकऱ्या नाही. अशा वेळी नवऱ्याच्या प्रकारांचा त्रासच होत असला पाहिजे, नाही का ग? मालती भिडे आरामशीर बसली होती. ती पुढं वाकून बसली. कलेक्टरीन बाईंच्या डोळ्यात रोखून बघत तिनं विचारलं, तुला होतो का ग तुझ्या नवऱ्याच्या प्रकारांचा त्रास? काय बोलतेस तू? माझा नवरा कलेक्टर आहे. कोणी उपटसुंब चवळ्या नाही तुझ्या नवऱ्यासारखा सदा न कदा जेलमध्ये असणारा. माझ्या नवऱ्याच्या कुठल्या प्रकारांचा मला त्रास होतो असं म्हणायचंय तुला? हेच की लाचखोरी, पैसा खाणं, करप्शन, व्यापाऱ्यांकडून लाच खाणं, इतरांकडून लाच खाणं, मोठ्याल्या किमती भेटी मिळवणं, देशात इतकं दारिद्र्य असताना, हजारो लोक उपाशी असताना. मालती भिडेने जणू तलवार चालवली. यू शटअप मालती. तू कोणाविषयी बोलतेस? काही शुद्ध आहे की नाही तुला? कलेक्टरबाईंनं रागानं अपमानानं थरथरत तिला विचारलं. हो, चांगली जाणीव आहे. या जिल्ह्याचा कलेक्टर, त्यानं व्यापाऱ्यांकडून पैसे खाल्ले आणि बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तूंची कृत्रिम टंचाई होऊ दिली. पुरावे आहेत आमच्याजवळ. उद्या जाहीर सभा घेणार आहोत आम्ही. मोर्चा आणणार आहोत तुमच्या घरावर. गाढवावरून धिंड काढणार आहोत तुमच्या नवऱ्याची. मालती भिडे जाहीरनामा वाचित असल्याच्या गांभीर्याने तिला सांगू लागली. आता कळलं तू इथं का आली होतीस. मैत्रिणीला भेटायला नव्हे, मला सांगून मी भिवून जाते की काय ते बघायला आली होतीस. नाही मी भिणार. माझ्या नवऱ्याने पैसा खाल्लाय, लाच घेतलीये. याबद्दलचा तुमचा पुरावा बनावट आहे हे मी आत्ताच सांगते. काहीतरी बनाव करून आम्हाला आयुष्यातून उठवून लावायचा कट रचलाय तुम्ही. कलेक्टरीनबाई भावना अतिरेकाने क्षुब्ध होऊन बोलू लागली. तू वाटेल ते आरोप करू नकोस. मी कुणाला आयुष्यातून उठवायला निघालेली नाही. उद्या मोर्चा येणार. आमच्या ऑफिसकडे भक्कम पुरावा गोळा झालाय तुझ्या नवऱ्याच्या करप्शनच्या प्रकरणाविरुद्ध. मी इथं आल्याचं आणि तुला सावध केल्याचं पार्टीच्या लोकांना कळलं तर ते मलाच फाडून खातील. इतकं भय आहे, इतकं सिक्रेट आहे, तर मग कशाला आलीस इथं? मला भय दाखवायला की मोठेपणा मिरवायला? त्यापैकी कशालाच नाही, तुला सावध करण्यासाठी. जमलं तर तू नवऱ्याला सावध करावंस म्हणून. कोणी एकेकाळी तू मला जवळ केलं होतंस. 2-3 महिने अन्नाची सोय केली होतीस. तुझी पुस्तकं वाचायला दिली होतीस म्हणून. त्या उपकारांची फेड दळभद्री मेली माणसं. कलेक्टरबाई त्वेषाने म्हणाली. म्हणेन म्हणेन दरिद्री म्हणेन, दळभद्री म्हणेन, भीती काय मी कुणाला? आणि तुला तर अजिबात भीत नाही. आमच्याकडे यायचीस तेव्हा तू भ्यालीस आमच्या कुत्र्याला, तरी चिकटली होतीस अण्णाला. कलेक्टरबाईंचा तोल जातोय इतका तिचा भावनिक संताप वाढला. रागाने संतापाने ती थरथरू लागली. थोडा वेळ अशा हिंस शांततेत गेल्यावर मालती भिडे तिला म्हणाली. तूच हे सगळं काढलंस. मी नुसती तुला सावध करायला आले होते. शत्रूला असं सावध करणं हा खरं म्हणजे द्रोह आहे पार्टीशी. पण मी तो करायला सिद्ध झाले होते. खरंच सांगते. केवळ एकेकाळची मैत्रीण म्हणून तुला सांगायला आले होते. तूच माझी चौकशी केलीस. नवऱ्याच्या ऍक्टिव्हिटीजचा त्रास होतो का म्हणून विचारलंस. मला डिवचलंस म्हणून माझे शब्द थोडे तिखट झाले. मी सॉरी म्हणते मैत्रिणी म्हणून. आता कलेक्टरीनबाई किंचित शांत झाली आणि म्हणाली. आय एम ऑल्सो सॉरी. मला वाटतं तू मुद्दाम आलीयस मला डिवचायला, माझा अपमान करायला, मला भय दाखवायला. आता खरं सांग, मोर्चा खरंच निघणार आहे? होय. आणि घोषणा मुर्दाबादच्या? होय. त्याहीपेक्षा अधिक जहरी घोषणा असतील. भ्रष्टाचारी माणसांची मनं गेंड्याची झाली आहेत आपल्या देशात. त्यांना शरम वाटेल अशा घोषणा करणार आहोत. आणि धिंड? हो. त्याआधी घेराव. त्यांना बाहेर जाऊ देणार नाही आम्ही. त्यांच्यावरील आरोपपत्रांचे जाहीर वाचन होईल आणि नंतर त्यांच्या भ्रष्टाचाराचा उद्धार करीत त्यांची गाढवावरून धिंड निघणार. मालती भिडेचे शब्द ऐकता ऐकता कलेक्टरबाईंनी कानावर हात ठेवले. भयानं दहशतीने किंकाळी फोडण्याच्या बेताला आली ती. पण तिनं मोठ्या शिकस्तीनं आपणाला आवरलं. मालती भिडे जाण्यासाठी उठली. तिला हाताला धरून खाली बसवीत कलेक्टरबाई तिला म्हणाली. थांब ग थांब. साहेब रात्री उशिराने घरी परतणार आहेत. त्यांना मला कशी कल्पना देता येईल? पण नाही, हे घडताच नाही भिडे. केवढी अप्रतिष्ठा होईल. अपमान, मानहानी. आजवर जे मिळवलं त्या सगळ्यांवर पाणी पडणार. अपकीर्ती होणार, नाचक्की होणार. भिडे,
हे थांबवता नाही का ग यायचं? प्लीज, तू काहीतरी करू शकशील का? बघ ना. तिचा हात धरीत कलेक्टरबाईंनी तिला विचारलं. सॉरी, व्हेरी सॉरी. मी काही करू शकणार नाही. जे केलं तेही चुकलं की काय असं मला वाटू लागलं आहे. पार्टी सेक्रेटरी मला फायर केल्याशिवाय राहणार नाही. पार्टीतून हाकलून काढतील मला. सगळं समजलं त्यांना तर. का आले मी? या तुला सावध करण्याच्या कल्पनेच्या मोहात सापडून मला समजत नाही. आय एम सॉरी. तू विसर्ग सगळं. कदाचित नाहीही काढणार आम्ही मोर्चा. शेवटचं वाक्य ऐकून कलेक्टरीणबाईंना थोडी आशा वाटू लागली. तिनं उत्सुकतेनं विचारलं, खरंच थांबवता येईल का ग मोर्चा? थांबवशील का? तूच आहेस ना त्याची पुढारी. तू सांग ना तुझ्या मित्रांना. मला थोडी सवड दे. घरात काही पुरावा असला, कागदपत्र, तर मला निदान सावध करू दे. तो नष्ट करू दे. करीन तुझं काम. तुझ्या मुलांसाठी नोकऱ्या बघून देईन. तुला परत शाळेत घ्यायला लावीन. म्हणालीस तर तुझ्या नवऱ्याची शिक्षा कमी करायला लावीन. साहेबांचे आजही होम मिनिस्टरशी संबंध आहेत ग. प्लीज भिडे, प्लीज काहीतरी कर. भिडे खुर्चीवरून उठली. चपला सरकवीत आणि खांद्याची शबनम पिशवी सावरीत कोरड्या केसांवरून हात फिरवीत ती म्हणाली, म्हणजे तू मलाच करप्ट करायला बघते आहेस? हे माझ्या फिलॉसॉफीत बसत नाही. सॉरी, मी जाते. मालती भिडे बाहेर पडली. वॉचमन तिला रस्त्यापर्यंत पोचून आला. कलेक्टरीन बाई एकट्या उरल्या. संध्याकाळचा नेहमीचा उदास एकाकीपणा अधिक काटेरी झाला. ऐसपैस बंगल्यात वैभवाचे सुखाचे रंग सडून जात असल्याचा भास तिला होत होता. साहेब परतायला अजून 3-4 तासांचा अवधी होता. रात्री थोड्या उशिरात साहेब परतले. आपल्या बरोबरच्या माणसांशी त्यांनी उभ्या उभ्या अदबशीर व इतमामाला साजेसा माफक हास्य विनोद केला. मग बरोबरच्या माणसांना पीएला निरोप दिला. पीएने दाखवलेल्या फायली चाळल्या. काही जरुरी मेसेजेस आहेत का बघितलं. आवश्यकता सह्या केल्या. सगळी माणसं गेल्यावर त्यांनी नाईट गाऊन चढवला. व्हिस्कीचा पेक भरून घेतला. डीएसपीला फोन लावला. शहरातली, परिसरातली व जिल्ह्यातली कायदा व सुव्यवस्था परिस्थिती समजावून घेतली. डीएसपीकडून माहिती मिळाली. त्यावरून कुठं काही गडबड नव्हती. शहरातील विरोधी पक्षांची सभा शांतपणे पार पडली होती. जिल्ह्यातील एका दूरच्या खेड्यात एक खून झाला होता आणि शेजारच्या छोट्या शहरात गुंडांच्या 2 गटात मारामारी झाली होती. बाकी सर्व ठीक होतं. व्हिस्कीचा घोट घेता घेता त्यांना रिलॅक्स वाटू लागलं. प्रवासाचा आणि भंकस भाषणबाजीचा शिनमटा कमी होऊ लागला. त्यांनी बायकोला हाक मारली, सहज गप्पा मारायला म्हणून. ती बेडरूममध्ये अस्वस्थ, अशांत, रंग झडणाऱ्या चित्रासारखी बसली होती. नवऱ्याने फारच आग्रह केला तेव्हा ती बाहेर आली. आजच्या समारंभाची गंमत सांगतो. साला एकदम भयंकर बोरिंग प्रकार. साधी एकाधिकार धान्य खरेदी, तर त्याचाही साले समारंभ करतात. ही भली मोठी प्रेस पार्टी आली होती. मग काय भाषणांना तोटा. उद्याला येईल सगळं पेपरमध्ये. मूर्खपणा साला सगळा. साहेब खो खो असले. पण कलेक्टरीणबाईंच्या चेहऱ्यावर हास्य आलं नाही. साहेबांनी पुन्हा काही जोक्स सांगितले. सभेतल्या गमती सांगितल्या. तरीही बाईसाहेबांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं नाही. काही विशेष? तू आज हसत नाहीस? विचार करते सांगावं का नाही तुम्हाला. सांग, बेशक सांग. तुझा नवरा कलेक्टर आहे. जिल्ह्याचा सर्वोच्च सरकारी अधिकारी आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांचा खास दोस्त आहे. उद्या तुमच्या विरुद्ध मोर्चा निघणार आहे. ती चाचपड्यात म्हणाली. मोर्चा? कोण काढणार आहे? इथली महिला सभा. ओ वंडरफुल. आणि हे तुला कसं काय माहिती? ती रोहिणी बर्वे आली होती इथं. त्या गजानन बर्वेची बायको. तीच ऑर्गनाईज करते मोर्चा. घेराव, गाढवावरून हिंड. ब्लॅकमेल करायला आली होती? नाही, नाही वाटलं तसं. मग सांगायला, सावध करायला आली होती. सावध करायला? वंडरफुल. तुझा काय संबंध? ती माझी मैत्रीण आहे. म्हणजे होती. मी BAच्या फायनल इयरला असताना ती आणि मी एकत्र अभ्यास करायचो. ती काही दिवस आमच्याच घरी राहायला होती. ती म्हणाली, मैत्रीण म्हणून सांगायला आले. नवऱ्याला सावध कर. आणि एकदम प्रक्षुब्ध झाल्यागत बाईसाहेब सांगू लागल्या, आय वुड हॅव स्टॉप यू. तुम्हाला मी विरोध करायला हवा होता. करप्शन, पैसा, प्रेझेंट वर्थ ऑफ थाउजंड्स ऑफ रुपीज. देशात कोट्यावधी लोक उपाशी मरत असताना तुम्ही साहेबांकडून, ब्लॅक मार्केटियर्सकडून लाच घेतात. कलेक्टर साहेब गडागडा हसले. दॅट्स लाईक अ सोशालिस्ट. दॅट लाईक अ सोशालिस्ट. मग जवळजवळ रडायला आलेल्या आपल्या पत्नीला अगदी जवळ घेत साहेब म्हणाले, डोंट वरी डार्लिंग, डोंट वरी. मी करतो मोर्चाचा बंदोबस्त. मग त्यांनी लगेच DSPला फोन लावला. हॅलो, मी स्पीकिंग. मग फोनवर त्यांनी पत्नीकडून ऐकलेल्या प्रकाराबद्दल चौकशी केली. DSP म्हणाले, साहेब खरं आहे. मग मगाशी का नाही सांगितलं? आणि इतके दिवस आपले लोक काय करीत होते?
साहेब खुद्द आपल्या विरुद्ध मोर्चा खबर देतानाही संकोच वाटत होता. डझंट मॅटर, अजून वेळ गेलेली नाही. ती कोण, रोहिणी का फोईनी? बर्वे, तिचा बंदोबस्त करा. अरे, आपण एकमेकांची काळजी नाही घ्यायची तर कोणी घ्यायची? जमनादास शेठची केस विसरला वाटतं. येस सर, बंदोबस्त करतो. कलेक्टर साहेबांनी फोन खाली ठेवला आणि आपल्या डार्लिंगला मिठीत घेतलं. कम ऑन डार्लिंग, डोंट वरी, लेट अस गो टू बेड. सशस्त्र पहारेकऱ्यांनी सुरक्षित राखलेल्या त्या ऐसपैस सरकारी बंगल्यातल्या बेडरूममध्ये लाच म्हणून मिळालेल्या मऊ मऊ पलंगावर ती एखाद्या कृमीसारखी वळवळू लागली आणि तो एखाद्या कीटकासारखा तिच्या शरीरावर सरपटू लागला. सकाळी ती साहेबांबरोबर ब्रेकफास्टच्या टेबलापाशी बसली तरी अस्वस्थ होती. तिच्या मनावर काळजीचं ओझं होतं. आपल्या कलेक्टर नवऱ्याची गाढवावरून दिंड, भ्रष्टाचाराबद्दल निषेध, अपमान, अप्रतिष्ठा. वडिलांना काय वाटेल? नातेवाईकांना काय वाटेल? आजवर कलेक्टरची पत्नी म्हणून इतका मान मरातब मिळवला. तिचा मूळ साहेबांच्या ध्यानात यायला वेळ लागला नाही. स्थानिक पेपर चालत असताना त्यांनी विचारलं, अजून तुझी काळजी मिटली नाही का? नाही. असा प्रसंग यायला नको होता. आधीच अंदाज करायला हवा होता. सध्या दिवस कसले, वातावरण कसलं. भ्रष्टाचार विरोधी तीव्र जनमत तयार झालं आहे. तू भाबडी आहेस ग. तेवढ्यात फोन वाजला. स्वतः DSP साहेबांनीच फोन केला होता. त्यांनी माहिती दिली. सार्वजनिक शांततेला धोका असल्याचं दाखवून काल मध्यरात्रीच रोहिणी बर्वेला पार्टी ऑफिसमधून तिच्या साथीदारांसह उचलण्यात आलं आहे. ती बातमी ऐकताच तिला रिलॅक्स वाटलं. जीवावरचं एक ओझं कमी झालं. तिचा ताणमुक्त चेहरा बघून साहेबांनी विचारलं, खुश? निश्चिंत रहा. आता आण म्हणावं त्या तुझ्या रोहिणीला मोर्चा. रामखोर साले ब्लॅकमेल करायला येतात. कलेक्टर साहेब गेले. रात्री उशिराच परतणार होते. संध्याकाळ झाली. कलेक्टरबाईंना एकटं आणि उदास कंटाळवाणं वाटू लागलं. कोणीतरी यावं, तिच्यावर कौतुकाच्या शब्दांचा कारंजा फुवारावा, सुखाच्या सरींनी चिंब भिजून जावं. काल संध्याकाळी रोहिणी बर्वे आली होती. त्या आठवणीने कलेक्टरीणबाई अस्वस्थ झाली. साहेबांनी बंदोबस्त केला म्हणून, नाहीतर आज यावेळी पुरती बेअब्रू होऊन गेली असती. रोहिणी सूड घ्यायला आली होती, नक्कीच. ती आपल्या घरी आश्रयाला असताना कधीतरी माझा एखादा शब्द, एखादी कृती तिला झोंबली असेल. ती अपमानाची जखम कुरवाळत संधीची वाट बघत बसली असेल. आज इतक्या वर्षांनी संधी शोधली माझा अपमान करण्याची, मला आयुष्यातून उठवण्याची, स्वतःचा नैतिक विजय सिद्ध करण्याची. नैतिक विजय? आजकाल फार बडबड करतात लोक या नैतिकतेची. त्यातलीच एक ही बाष्कळ बडबड. मोर्चे आणि सत्याग्रह, आंदोलनं आणि लढे. काय उपयोग यांचा? नसती कटकट माणसांना. आणि यांनी नुसता मोठेपणा मिरवायचा. पण या विचारांनी कलेक्टरबाईचा मूड परत आला नाही. तिला सारखी रोहिणीच आठवू लागली. काल मध्यरात्रीच तिला पोलिसांनी उचललं. नवरा तर तिचा जेलमध्ये आहे. तिची पोरं घरी आहेत. ती काय करीत असतील? काय खाल्लं प्यायलं असेल त्यांनी? त्यांना भेटावं, त्यांना खायला घेऊन जावं, घरी आणावं, ती जेलमधून परतेपर्यंत. रात्री साहेब विचारतील, ही मुलगे कोण? ती रोहिणीची मुलं. तिला तुरुंगात जावं लागलं. मी जाऊन तिच्या पोरांना घेऊन आले. रोहिणी सुटून आल्यावर तिची पोरं तिला हकीकत सांगतील. ती नक्की आभार मानण्यासाठी येईल. अगं रोहिणी, तुम्ही सोडली म्हणून आम्ही नाही माणुसकी सोडली. कसा होईल मग रोहिणीचा चेहरा? असा विचार करून कलेक्टरबाई रोहिणी बर्वेच्या घरी निघाल्या. रोहिणी बर्वेच्या खोलीसमोर कलेक्टरबाईंची गाडी उभी राहिली. भोवती बग्यांची गर्दी जमली. रोहिणीच्या मुलांनी दार उघडलं. ती आत गेली. एका मोडक्याच्या खुर्चीवर बसली. मुले, एक जण 15 वर्षाचा, दुसरा त्यापेक्षा थोडा मोठा. खोलीत सामानसुमान फारसं नव्हतं. होतं ते बापुडवाणं होतं. इतकी गरिबी, इतकी अस्ताव्यस्तता आणि इतकं नसलेपण त्यापूर्वी कलेक्टरबाईनं कधीच बघितलं नव्हतं. अरे पोरांनो, मी कलेक्टरीण आहे इथली. कलेक्टर साहेबांची बायको रे. तुमची आई रोहिणी, माझी मैत्रीण. इतक्या वर्षांनी भेटली काल. तर कालच तिला पोलिसांनी पकडून नेली ना? मला आज सकाळी कळलं. सकाळीच येणार होते तुमच्या चौकशीला. पण मला सवडच झाली नाही. म्हणून सवड मिळताच आधी धावत आले. आता कपडे करा. चला आधी माझ्याकडे. रोहिणी घरी येईपर्यंत. कठीण रे पोरांनो तुमचं. आईबाप दोघेही जेलात आणि चळवळीत. तुमचे हाल. चला चला पटकन कपडे करा. ती घाई करीत त्या मुलांना म्हणाली. पण पोरांनी काहीच घाई केली नाही. ते इतका वेळ उभे होते ते खाली पसरलेल्या सतरंजीवर बसले, तिच्याकडे संशयाने बघत. ते आपल्याकडे संशयाने बघतायत, अजून त्यांना खात्री पटलेली नाही हे तिच्या ध्यानी आलं. म्हणून ती त्यांना म्हणाली, मोठी धीराची बाबांनो तुमची आई.
आमच्या घरी होती ना ती, तेव्हा किती साधी आणि सालस होती. आता पार बदलून गेलीये. चला, करा तयारी पटकन. तुम्हाला घरी सोडून मला दुसरीकडे एका ठिकाणी जायचंय. पोरांनी एकमेकांकडे बघितलं. मग धाकटा म्हणाला, आम्ही नाही येणार तुमच्याबरोबर. का? अरे मी काही कोणी परकी नाही, मावशीच आहे असं समजा ना. मावशी असलीच तरीही आम्ही येणार नाही. का पण? आम्हाला आवडत नाही. आमच्या आजीकडे पण आम्ही जात नाही. का? लोक नाही नाही ते प्रश्न विचारतात. बाबांना जेलात का घातलं सरकारनं? आणि आईला का पकडून नेलं पोलिसांनी म्हणून. म्हणजे आईबाबांचे उद्योग तुम्हाला पसंत नाहीत तर? तिनं विचित्रशा आशेनं विचारलं. असा कुठे त्याचा अर्थ होतो? थोरल्यानं विचारलं. आईबाबा जेलात जातात ते खरं, पण ते काही चोऱ्यामाऱ्या करून नाही जात. गरिबांचे, कामगारांचे लढे लढवून जातात तुरुंगात. तो उत्साहाने, अभिमानाने म्हणाला. तिने डोळे विस्फारून बघितलं आणि त्यांना विचारलं, तुम्हाला आवडते तुमची आई? होय, आवडतेच. आम्हाला अभिमान वाटतो तिचा. धाकटा म्हणाला, छान आहे रे तुमची आई. मला खूप वर्षापासून माहिती आहे तिची. म्हणूनच म्हणते, चला मावशीच्या घरी चला. ती खचलेल्या स्वराला उभं करीत म्हणाली. ती उठून उभी राहिली. ते निघण्याची वाट बघत राहिली. आम्ही नाही येणार. का पण? मी इथपर्यंत तुम्हाला बोलवायला आले म्हणून? तिनं काहीसं चिडून विचारलं. आमच्या आईला नाही आवडत आम्ही कोणाच्या आश्रयाला गेलेलं. तुम्ही जा. रोहिणीचा मुलगा ठामपणे म्हणाला. तेव्हा तिला तिथून निघावंच लागलं. घरी परतल्यानंतर ती अधिकच अस्वस्थ आणि सैरभैर झाली. उघड्यावर पडलेल्या रोहिणीच्या पोरांना तिच्याबद्दल अभिमान वाटतो. तिचा धाकटा मुलगा आपल्या खोलीत अभ्यास वगैरे करीत बसला होता. ती तरातरा तिथपर्यंत गेली व तिनं त्याला प्रश्न केला. मोहन, तुला वाटतो का रे माझा अभिमान? काय विचारतेस तू मम्मी? आय कांट फॉलो. मी विचारते तुला माझा अभिमान वाटतो काय? तुला जर कोणी विचारलं तुला तुझ्या आईचा अभिमान वाटतो काय, तर तू काय उत्तर देशील? व्हॉट नॉनसेन्स. असला विचित्र प्रश्न कोण विचारील कशाला? अभिमान वाटलाच तो आईला मुलाविषयी वाटतो. मुलाला कसला आईचा अभिमान वाटायचा? तिच्या लक्षात आलं आपण काय विचारतो आहोत हे त्याला समजायलाच तयार नाही. म्हणून ती स्वतःचं स्पष्टीकरण करत म्हणाली. रोहिणी बर्वे, तू नाव ऐकलं असशील तिचं. काल इथं आली होती. माझी मैत्रीण रे. तर ती तुझ्या पप्पांविरुद्ध मोर्चा आणणार होती. धिंड काढणार होती तुझ्या पप्पांची. त्यांनी खाल्लेल्या पैशांबद्दल. पण रात्रीच तिला पोलिसांनी उचलली. आज संध्याकाळी मी तिच्या पोरांना इथं आणायला म्हणून गेले होते. तर ती यायला तयार नाही. त्यांचा बाप पण जेलमध्ये आहे. आणि म्हणाली, आम्ही कोणाच्या आश्रयाला गेलेला आईला आवडत नाही. इतके हाल होतात त्यांचे, पण आईविरुद्ध काही तक्रार नाही त्यांची. उलट अभिमान वाटतो म्हणाला आमच्या आईचा. सांग, तू सांगशील असं कुणाला? मला माझ्या आईचा अभिमान वाटतो. ती भावना अतिरेकानं बोलत होती. काहीतरी आतून भरून आल्याप्रमाणे. मुलाच्या उत्तराची वाट बघत राहिली. द फॅक्ट इज दॅट मम्मी, तू फार प्रेमळ आहेस. पण तुझा अभिमान एक्झॅक्टली कशासाठी वाटायचा? अभिमान वाटलाच एखाद्या वेळी तर पप्पांचा वाटेल. ते कलेक्टर आहेत. ही ब्रिंग्स हॅपीनेस अँड वेल्थ फॉर अस. ही स्पेंड्स फॉर अस. ते आमच्यासाठी कमावतात, खर्च करतात. त्यांनी सरकारी नोकरीत झकास करिअर केली आहे. तुझ्याबद्दल असं काय सांगता येईल? काय म्हणता येईल? ती कोणती रोहिणी? ती ॲजिटेशन तरी करत असेल गोरगोरिबांसाठी. तुझ्याबद्दल असं काय सांगता येईल? मुलगा फारच स्पष्ट आणि तिच्या आयुष्यावरचे सुखाचे सगळे रंग खरवडून काढणारं बोलत होता. तिला ते असह्य झालं आणि तिथून निघून ती आपल्या बेडरूममध्ये गेली. रात्री बऱ्याच उशिरा साहेब परतले. आले ते अतिशय थकून. बरोबरच्या माणसांना भराभरा पांगून त्यांनी नाईट गाऊन चढवला आणि विस्कीचा ग्लास तोंडाला लावला. कम ऑन डार्लिंग, तुला आजच्या काही गमती सांगतो. ती झपाट्याने नाही पण सावकाशीने बाहेर आली. तिचा मूड गेलेलाच होता. साहेबांनी ते तेव्हाच ओळखलं आणि म्हणाले, आता अजून कसली काळजी? तुझी ती रोहिणी का फोईनी कोणती? तिची बॅग मिटली ना काय आमची? आणि एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन. वरून ऑर्डर्स आल्यात. न्यूसन्स व्हॅल्यू असलेल्या सर्वांना उचलायचं आणि आत टाकायचं. सारखी कारणं काढून त्यांना आतच ठेवायचं. तुझी ती रोहिणी आता निदान 4-6 महिने तरी तिकडची हवा खातीये. आणि म्हणे हिच्या पोरांना तिचा अभिमान वाटतो. आणि म्हणे कुणाच्या आश्रयाला गेलेलं तिला आवडत नाही. ती पुटपुटली. ही काय भानगड आता? तिने साहेबांना सगळी हकीकत सांगितली. जहन्नम में जाऊ देत साल्यांना. माझ्या डोक्यावरचा त्रास तरी थोडा कमी होईल. बाहेर असली ही मंडळी म्हणजे सारखी सारखी आंदोलनं छेडतात. फायदा नाही काडीचा. तर काय, काल मी तिला उगीच बसवून घेतली. मैत्रीण मैत्रीण म्हणून आली आणि मोर्चाचं आणि धिंड काढायचं सांगून मला डिस्टर्ब करून गेली. किती मनस्ताप झाला मला ते ऐकल्यापासून.
दुसऱ्याच्या मनाचा मुळी विचारच नाही करत ही चळवळी माणसं. बस करते रोहिणी पुराण. लेट अस गो टू बेड. मला पुन्हा सकाळी लवकर उठून टूरला जायचं आहे. तीही उठली. नवऱ्याच्या मागोमाग बेडरूममध्ये गेली. त्यानं तिला जवळ घेतली, पण ती अस्वस्थ स्वरात म्हणाली, आज मला एका प्रश्नानं अस्वस्थ केलंय. रोहिणीच्या पोरांना तिचा अभिमान वाटतो. तिनं त्यांचं आयुष्य असुरक्षित बनवलं असूनही आपल्या मोहनला. पण कलेक्टर साहेबांनी तिला बोलूच दिलं नाही. ते म्हणाले, असल्या फालतू गोष्टींचा उल्लेख आता यावेळी करायचा नाही. मला फार थकायला झालं आहे. सकाळपासून एवढी टेन्शन्स असतात मनावर. सरकारी सैनिकांनी संरक्षिलेल्या प्रासादातील मऊ मऊ गाद्यांवर ती एखाद्या कृमीसारखी वळवळू लागली आणि तो एखाद्या कीटकासारखा तिच्या सुका शरीरावर सरपटू लागला.